झी 24 तास एक पाऊल पुढे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा नांदेड राज्य रस्त्यावर महम्माई देवीचं जागृत देवस्थान आहे। गवळी समाजाची आराध्य दैवत असलेली ही देवता तिच्या चमत्कारामुळे पंचक्रोशीत आणि परप्रांतातही प्रसिद्ध झाली आहे। महम्माई देवीच्या स्थापनेची कथाही रोचक आहे, पाहूया। पूर्णा परिसरात गवळी समाजाचे लोक राहतात। यांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालन आणि दूध उत्पादन आहे। जनावरांचं आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी या समाजाच्या पूर्वजांनी परिसरातील गोदावरी नदीवर जाऊन गोदावरीला साकडं घातलं की आम्हाला देवीची स्थापना करायची आहे, त्यासाठी एक शिळा दे। गोदावरीची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा केल्यानंतर गोदावरी नदीतून एक शिळा प्राप्त झाली। या शिळेची 7 दिवस होमहवन करून प्रतिष्ठापना करण्यात आली। तीच ही महम्माई देवी। या देवीच्या मंदिराजवळ असलेली विहीर अवघी 8 फूट खोल असून तिचं पाणी कधीही आटत नाही। या विहिरीचं नाव करिश्मा तीर्थ असून नावाप्रमाणेच या तीर्थानं अनेक चमत्कार दाखवल्याचं भक्तांचं म्हणणं आहे। जनावरांचं रक्षण करण्यासाठी आमच्या पूर्वजांना गोदावरी नदीतून शिळा घेऊन येऊन महम्माई मात्याची स्थापना केली आणि त्यांची ती पूजा करत होते। आणि मग ते खूप दिवसानंतर ती पूजा चालूच असताना ही देवी सगळ्याला पाहू लागली, आमचे रक्षण करू लागली। त्या मंदिरामध्ये आमच्या समाजाचे आणि इतर समाजाचे सर्व लोक राज्यातून परराज्यातून इथं येऊन आपापली मन्नत इथं मागतात आणि प्रत्येकाची इच्छा इथं पूर्ण होते, म्हणून या मंदिराला इच्छापूर्ती महम्माई देवी मंदिर म्हणतात। महम्माई देवीचा विशेष उत्सव आषाढ महिन्यात मंगळवारी आणि बुधवारी होतो। पहिल्या दिवशी समजा ते तिखट जेवण करतो आम्ही। दुसऱ्या दिवशी शांतीसाठी तिला पहिल्या दिवशी तिखट देतो, दुसऱ्या दिवशी तिला गोड जेवण देतो आम्ही। पूर्णा नांदेड राज्य रस्त्यावर हे मंदिर असल्यानं अनेक परप्रांतातील वाहनं इथनं जाताना देवीचं दर्शन घेऊनच आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रार्थना करून पुढे जातात। महम्माई देवीची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे दर्शनासाठी दूरहून भाविक येत असतात। झी 24 ताससाठी परभणीहून कल्पना मुंदडासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।